जंगलचे राजे शेरखान महाराज एकदा सकाळी जंगलात शिकारीसाठी निघाले होते, कारण त्यांना खूप भूक लागली होती आणि भूक शमवण्यासाठी ते जंगलात शिकारीसाठी निघाले होते. बराच वेळ ते जंगलात फिरले, पण त्यांना काही शिकार मिळेना. ते इकडे तिकडे शिकार शोधू लागले. मग त्यांना एका झाडाखाली एक छोटंसं लांडग्याचं पिल्लू झोपलेलं दिसलं. मग शेरखान महाराज काय म्हणाले, अरे वा, आपल्याला मोठी शिकार नाही मिळाली, पण हे लांडग्याचं पिल्लू मात्र मिळालं. थोडाफार आपला नाश्ता होईल आणि आपली भूक शमेल, नंतर मोठी शिकार शोधू. असे मनाशी विचार करून शेरखान महाराज त्या लांडग्याच्या पिल्ल्याजवळ गेले आणि अलगद त्यांनी ते पिल्लू आपल्या तोंडात धरले आणि आपल्या गुहेकडे निघाले. तेवढ्यात काय झालं, मेघा नावाची हरणीताई अशी रस्त्याने निघाली होती. शेरखान महाराजांनी ती पाहिली. शेरखान महाराज मनात काय म्हणाले, अरे वा, ही हरणीताई निघाली, आपल्याला हे लांडग्याचे पिल्लू नको बाबा, आपण हरणीची शिकार करूया, भूक तरी आपली शमेल. असे म्हणून शेरखान महाराजांनी ते लांडग्याचे पिल्लू तिथंच सोडून दिले आणि ते हरणीच्या मागे लागले. पण हरीण कसली, ती खूप चपळ होती. ती शेरखान महाराजांना बघून पळायला लागली. शेरखान महाराजही तिच्या पाठीमागे लागले, पण ती हरणीताई काही सापडली नाही. भरपूर शेरखान महाराज पळाले, पण ती हरणीताई त्यांच्या हाती लागली नाही. आणि शेवटी पळत जाऊन मेघा हरणीताई एका झाडी गडप झाली. शेरखान महाराज हताश होऊन थांबले. अरे देवा, मी हे काय केले? मला छोटंसं लांडग्याचं पिल्लू मिळालं होतं, ते खाऊन माझी भूक शमली असती थोडी तरी. विनाकारण मी त्या पिल्ल्याला सोडलं. धड ते पिल्लूही नाही आणि हरणीताई नाही. काय करावं मला? म्हणून ते परत पिल्ल्याला शोधू लागले, पण पिल्लू काही तिथे नव्हतं. पिल्लूही आपल्या जीवाच्या भीतीने झाडीत जाऊन लपून बसलं. शेरखान महाराजांना सापडले नाही. मग शेरखान महाराजांना ते लांडग्याचे पिल्लूही मिळाले नाही आणि हरणीताई मिळाली नाही. कसं आहे, छोटीशी गोष्ट एखादी जर आपल्याला मिळाली तर त्यावर समाधान मानावं आणि त्यात समाधान मानून आपलं जीवन सुखकर करावं. उगाच न मिळणाऱ्या गोष्टीच्या मागे लागू नये. कसं आहे, मिळेल त्यात समाधान मानावं. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.